हेलो दोस्तों, आप सोच रहे होंगे मैं इतना बन के कहाँ जा रही हूँ। तो बताती हूँ, थोड़ा सा वेट करना पड़ेगा। उससे पहले मैं आपको एक बात बताना चाहती हूँ। आप सोच रहे होंगे ये अपने व्लॉग में आधी मराठी और आधी हिंदी क्यों बोलती है। तो मैं आपको एक बात बता दूँ, मेरे पापा यूपी से है और मेरी मम्मी महाराष्ट्र से, इसलिए मैं आधी हिंदी और आधी मराठी बोलती हूँ, क्योंकि मराठी और हिंदी तो मेरे खून में है। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगते की मी इतकी तयार कशासाठी झालेली आहे। आज आमच्या तिरवंजा मोकासा या गावामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करत आहेत। तर त्यानिमित्त आमच्या गावामध्ये एक खूप मोठा महोत्सव होतो। त्याच्या गावावरून अनेक गावावरून दिंड्या येतात आणि खूप छान अशा पद्धतीने भजन गायले जातात, गीत गायले जातात। तर त्याच दिंडीमध्ये सामील व्हायसाठी आज मी तयार झालेली आहे। गावामध्ये जेव्हा कोणताही प्रोग्राम होतो तेव्हा गावातील प्रत्येक लोक एकत्र येतात आणि कोणताही प्रोग्राम साजरा करतात। अशाच पद्धतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी सुद्धा सगळे मिळून साजरी करतात। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीतेतून गावातील स्वच्छता सोबतच गावात राहणाऱ्या माणसाच्या मनाची स्वच्छता सुद्धा केली पाहिजे असा उपदेश त्यांनी आपल्या ग्रामगीतेतून केलेला आहे। पण जेव्हा हे कार्यक्रम होतात तेव्हाच हे सगळं दिसून येते। माणसाच्या मनातील स्वच्छता देखील आणि गावातील स्वच्छता सुद्धा ही फक्त 2 दिवस दिसून पडते, त्याच्यानंतर जैसे ते असो। पुण्यतिथी निमित्त का होईना आमचा गाव 2 दिवसासाठी तरी एकत्र येतो, महोत्सव साजरा करतो आणि आमचा गाव खूप छान असा दिसून सुद्धा पडतो। दिंडीमध्ये फिरता फिरता मला भेटला या वहिनी, ज्यांनी लावलेला ब्लाऊज मी स्वतः शिवलेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमच्या गावामध्ये दिंडी खूप छान अशा पद्धतीने, आणि मी असा टिळा सुद्धा लावलेला आहे। कशी दिसते ते कमेंटमध्ये सांगा। तर अशा पद्धतीने आमच्या गावामध्ये दिंड्या येतात, पूर्ण गाव एकत्र येतो। खूप छान अशा पद्धतीने हा प्रोग्राम साजरा केला जातो। तर पुढच्या वर्षी हाच प्रोग्राम पुन्हा एकदा जानेवारी महिन्यात होणार आहे। तुम्ही नक्कीच तिरवंजा मोकासा या गावाला भेट द्या। तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। जय भीम, जय शिवराय, जय हिंद।